So hello students, let's start our today's lecture of the physics, today's session of the physics. Okay. So last time आपण variation of resistance with respect to temperature बघितलं होतं. याच्यामध्ये हे व्हेरिएशन ऑफ रेजिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर याचं डेरिवेशन कसं येतंय बघा. तर चेंज इन रेजिस्टिव्हिटी जी आहे एखाद्या मटेरियलची चेंज इन रेजिस्टिव्हिटी कशावर डिपेंड असते. ओरिजिनल रेजिस्टिव्हिटी ऍट 0 डिग्री सेल्सिअस आणि चेंज इन टेम्परेचर या दोन गोष्टीवरच डिपेंड नसते. बरोबर. मग आता याचा मिनिंग काय होतं बघा. चेंज इन रेजिस्टिव्हिटी म्हणजे डेल्टा रो. चेंज इन रेजिस्टिव्हिटी म्हणजे डेल्टा रो इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे रो नॉट. रो नॉट म्हणजे ओरिजिनल 0 डिग्री सेल्सिअसला रेजिस्टिव्हिटी किती आहे. ओरिजिनल रेजिस्टिव्हिटी किती आहे आणि त्याचबरोबर चेंज इन रेजिस्टिव्हिटी आणखी कशावर डिपेंड असतं. चेंज इन टेम्परेचरवर. So delta rho is directly proportional to delta T and therefore delta rho is directly proportional to काय येणार आहे rho naught delta T येणार आहे. and therefore इथे एक कॉन्स्टंट टाकावं लागेल. delta rho is equal to alpha rho naught delta T. इथे जो अल्फा आहे ना अल्फा, या अल्फाला काय म्हणायचं. अल्फाला म्हटलं जातं टेम्परेचर कोइफिशियंट. टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स असं म्हटलं जातं. टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स अल्फा. ठीक आहे. आता त्याचबरोबर समजा रो इज द रेजिस्टिव्हिटी ऍट टी डिग्री सेल्सिअस असेल आणि रो नॉट इज द रेजिस्टिव्हिटी ऍट टी नॉट डिग्री सेल्सिअस असेल तर काय होणार आहे. रो मायनस रो नॉट म्हणजे काय येणार आहे चेंज इन रेजिस्टिव्हिटी. दोन वेगळ्या वेगळ्या टेम्परेचरला रेजिस्टिव्हिटी दिलेली आहे. सुरुवातीची रेजिस्टिव्हिटी किती आहे रो नॉट. नंतर रेजिस्टिव्हिटी किती झालेली आहे रो. म्हणजे चेंज इन रेजिस्टिव्हिटी किती होणार रो मायनस रो नॉट is directly proportional to rho naught in bracket. Okay, rho naught in bracket alpha rho naught in bracket change in temperature म्हणजे काय होणार. सुरुवातीला टेम्परेचर टी नॉट होतं. फायनली टेम्परेचर किती झालेलं आहे टी झालेलं आहे. टी मायनस टी नॉट. ओके. आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपण हे लास्ट टाइम सगळं डेरिवेशन बघितलंय. रोचा फॉर्म्युला काय तो रो नॉट इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा इन ब्रॅकेट टी मायनस टी नॉट. त्याचबरोबर रो बरोबर आर ए बाय एल लिहू शकतो आणि रो नॉट बरोबर आर नॉट ए बाय एल लिहू शकतो. इथं प्लेस केलं रोच्या ठिकाणी रो नॉटच्या ठिकाणी तर ए बाय एल कॅन्सल होईल आणि रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आहे तो आर नॉट इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा टी मायनस टी नॉट. हा फॉर्म्युला कशासाठी आहे म्हणजे सुरुवातीला रेजिस्टन्स आर नॉट असेल आणि नंतर टेम्परेचर वाढवल्यावर रेजिस्टन्स किती होईल हे फाइंड आउट करण्यासाठी हा फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागेल. ओके. हा फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागणार आहे. त्याच्यासाठी हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करावा लागेल. R इज इक्वल टू आर नॉट इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा टी मायनस टी नॉट. आता या सगळ्या डिस्कशन वरून आपल्याला एक फिजिकल क्वांटिटी मिळते आणि ती फिजिकल क्वांटिटी काय बघा. दॅट इज टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. याचं जरा पाठ बघूया. टेम्परेचर कोइफिशियंट of resistance. Temperature coefficient of resistance which is denoted by alpha. Temperature coefficient of resistance is denoted by alpha. ओके. याचा क्वेश्चन बघणार आहे परंतु त्याच्या अगोदर अल्फाची टर्म बघूया. ओके. अल्फाची टर्म. आता बघा आपण लास्ट टाइम हे बघितलं चेंज इन रेजिस्टिव्हिटी कशावर डिपेंड असते. चेंज इन रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय लिहिला होता अल्फा रो नॉट डेल्टा टी असा फॉर्म्युला लिहिला होता. अँड देअरफोर अल्फाचा फॉर्म्युला काय येणार आहे डेल्टा रो डिवायडेड बाय रो नॉट इंटू डेल्टा टी येणार आहे. अल्फाचा फॉर्म्युला काय येणार आहे डेल्टा रो अपॉन रो नॉट डेल्टा टी येणार. किंवा यालाच आपण असं लिहू शकतो डेल्टा आर डिवायडेड बाय आर नॉट डेल्टा टी असं पण आपण लिहू शकतो. हा अल्फाचा फॉर्म्युला आहे लक्षात घ्या. आणि याच्यावरून टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स याला टीसीआर असंही म्हणतो शॉर्ट मध्ये. टीसीआर टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. तर या टीसीआर ची डेफिनेशन काय येणार बघा. देअरफोर टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स इज डिफाइंड ॲज टेम्परेचर
coefficient of resistance is defined as बघा अल्फा म्हणजे काय, हा याच्यावरून डेफिनेशन तयार करूया. याच्यावरून हा जो सेकंड फॉर्म्युला आहे ना त्याच्यावरून डेफिनेशन तयार करायचे. डेल्टा म्हणजे काय, चेंज इन रेजिस्टन्स डिवायडेड बाय म्हणजे पर युनिट काय येणार आहे, ओरिजिनल रेजिस्टन्स ओके ऍट रेफरन्स टेम्परेचर ओके. आणि डेल्टा टी म्हणजे पर डिग्री राईज इन टेम्परेचर. डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर म्हणजे राईज झालेलं टेम्परेचर ओके. सो टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स इज डिफाइंड ॲज, न्यूमरेटरला काय आहे, डिफाइंड ॲज चेंज इन रेजिस्टन्स पर युनिट. चेंज इन रेजिस्टन्स पर युनिट काय येणार, ओरिजिनल रेजिस्टन्स पर युनिट ओरिजिनल रेजिस्टन्स ॲट रेफरन्स टेम्परेचर. रेफरन्स म्हणजे लो टेम्परेचर म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. ॲट रेफरन्स टेम्परेचर ओके. आणि पुढं पर युनिट चेंज इन टेम्परेचर म्हणण्यापेक्षा पर युनिट राईज इन टेम्परेचर पर युनिट राईज इन टेम्परेचर ओके. पर युनिट राईज इन टेम्परेचर याला काय म्हणतो आपण, टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स असं म्हणतो ओके. डेफिनेशन लक्षात आली का बघा, लक्षात ठेवायला, फॉर्म्युला लक्षात ठेवला की डेफिनेशन लक्षात राहते. टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स इज डिफाइंड ॲज चेंज इन रेजिस्टन्स. बघा न्यूमरेटरला काय आहे, चेंज इन रेजिस्टन्स आहे. चेंज इन रेजिस्टन्स पर युनिट ओरिजिनल रेजिस्टन्स म्हणजे आर नॉट. आणि परत पर युनिट राईज इन टेम्परेचर ओके. डेल्टा टी म्हणजे कितीनं टेम्परेचर राईज झालंय किंवा कितीनं टेम्परेचर चेंज झालंय ओके. सो टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स इज डिफाइंड ॲज चेंज इन रेजिस्टन्स पर युनिट ओरिजिनल रेजिस्टन्स पर युनिट राईज इन टेम्परेचर किंवा पर डिग्री राईज इन टेम्परेचर काही वेळेला म्हटलं जातं. पर युनिट राईज इन टेम्परेचर किंवा पर डिग्री राईज इन टेम्परेचर अशा प्रकारे अल्फाची डेफिनेशन आहे. अल्फा म्हणजे टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स. अल्फा कसा काढायचा, चेंज इन रेजिस्टन्स काढायचा डिवायडेड बाय त्याला ओरिजिनल रेजिस्टन्स डिवाइड करायचं, त्याचबरोबर चेंज इन टेम्परेचरनं पण डिवाइड करायचं म्हणजे तुम्हाला अल्फा मिळणार, TCR मिळणार. आता हा जो TCR आहे ना, TCR चेंज इन रेजिस्टन्स म्हणजे काय लिहिणार आपण, R at T डिग्री सेल्सिअस मायनस R at 0 डिग्री सेल्सिअस डिवायडेड बाय R0 डेल्टा टी असं पण लिहू शकतो. चेंज इन रेजिस्टन्स म्हणजे हायर टेम्परेचरचा रेजिस्टन्स मायनस लोअर टेम्परेचरचा रेजिस्टन्स. आता हा न्यूमरेटर पॉझिटिव्ह आला तर अल्फा पॉझिटिव्ह येणार आहे, कारण न्यूमरेटरला सबट्रॅक्शन आहे ना. चेंज इन रेजिस्टन्स तुम्ही कसं काढणार, फायनल रेजिस्टन्स मायनस इनिशियल रेजिस्टन्स बरोबर. आणि फायनल रेजिस्टन्स मायनस इनिशियल रेजिस्टन्स पॉझिटिव्ह पण येऊ शकतं किंवा नेगेटिव्ह पण येऊ शकतं बरोबर. मग चेंज इन रेजिस्टन्स जर पॉझिटिव्ह आला तर अल्फा पॉझिटिव्ह येणार आहे, आणि चेंज इन रेजिस्टन्स नेगेटिव्ह आला तर अल्फा काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानुसार मटेरियलचं 2 टाईप मध्ये आपण क्लासिफिकेशन करू शकतो. बेस्ड ऑन TCR, बेस्ड ऑन टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स, based on temperature coefficient of resistance, materials are classified as first is PTC materials and second is NTC materials. ओके. PTC आणि NTC म्हणजे काय, हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. PTC म्हणजे काय आणि NTC म्हणजे काय हे बघा. आता नंबर 1 PTC
मटेरियल्स. ओके, पीटीसीचा लॉंग फॉर्म येतो पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट. पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट असा याचा मिनिंग होतो, लक्षात घ्या. आता पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट म्हणजे काय? फायनल रेझिस्टन्स जास्त पाहिजे, इनिशियल रेझिस्टन्स कमी पाहिजे. म्हणजे टेम्परेचर वाढल्यावर रेझिस्टन्स काय व्हायला पाहिजे? वाढायला पाहिजे. म्हणजे असे काही मटेरियल आहेत की ज्याच्यामध्ये टेम्परेचर वाढला की रेझिस्टन्स वाढतो, त्यांना म्हणायचं पीटीसी मटेरियल्स किंवा पीटीसी कंडक्टर्स. आणि असे पण काही कंडक्टर्स किंवा मटेरियल आहेत की ज्याच्यामध्ये टेम्परेचर वाढला की रेझिस्टन्स कमी होतो. ओके, टेम्परेचर वाढला की रेझिस्टन्स कमी होणं म्हणजे फायनल व्हॅल्यू कमी येणार आणि इनिशियल व्हॅल्यू जास्त येणार, आणि इथं व्हॅल्यू काय येणार आहे? निगेटिव्ह येणार. बरोबर आहे ना? दी मटेरियल्स इन विच, पीटीसीची डेफिनेशन काय येणार बघा, मटेरियल्स इन विच रेझिस्टन्स इन्क्रीजेस, रेझिस्टन्स किंवा रेझिस्टिव्हिटी increases with rise in temperature, rise in temperature. ओके, ज्यांचं टेम्परेचर वाढल्यानंतर रेझिस्टन्स वाढतो. ओके, द मटेरियल्स इन विच रेझिस्टन्स इन्क्रीजेस विथ राइज इन टेम्परेचर आर कॉल्ड ॲज PTC materials. PTC materials. Okay, so for PTC materials काय होणार आहे? अल्फा इज पॉझिटिव्ह. अल्फा काय असणार आहे? पॉझिटिव्ह असणार आहे. आणि याचा ग्राफ कसा येणार बघा, पीटीसी मटेरियलचा ग्राफ. On one axis there will be resistivity किंवा resistance, on another axis there will be temperature. म्हणजे या ऍक्सिस वर काय आहे? टेम्परेचर आहे. ओके, एक्स ऍक्सिस वर टेम्परेचर आहे आणि वाय ऍक्सिस वर काय आहे? रेझिस्टिव्हिटी किंवा रेझिस्टन्स, दोन्हीपैकी एक. तर इथं टेम्परेचर वाढल्यानंतर काय होतं? रेझिस्टिव्हिटी वाढते. लाईक दिस. स्ट्रेट लाईन ग्राफ असेल किंवा कर्व असेल, कसंही असेल, लक्षात घ्या. परंतु टेम्परेचर वाढलं की काय व्हायला पाहिजे? रेझिस्टन्स वाढायला पाहिजे. ग्राफ इज लाईक दिस. ओके, पीटीसी जनरली कोणाला असतो? तर जनरली मेटल्स हॅव पीटीसी. जनरली all metals are PTC, positive temperature coefficient materials. ऑल मेटल्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉपरच्या बाबतीत टेम्परेचर वाढवलं की रेझिस्टिव्हिटी वाढते, आयर्नच्या बाबतीत टेम्परेचर वाढवलं की रेझिस्टिव्हिटी वाढते. ओके, किंवा अल्युमिनियमच्या बाबतीत देखील टेम्परेचर वाढलं की रेझिस्टिव्हिटी वाढते. ऑल मेटल्स आर पीटीसी. सेकंड, NTC मटेरियल्स. एनटीसी मटेरियल, एनटीसी म्हणजे काय येणार आहे? निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट. निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट, त्याला काय म्हणायचं? एनटीसी म्हणायचं. ओके, पीटीसी मध्ये टेम्परेचर वाढलं की रेझिस्टिव्हिटी किंवा रेझिस्टन्स वाढतो, आणि टेम्परेचर जर कमी झालं तर रेझिस्टिव्हिटी काय होणार? कमी होणार. लक्षात येते ना? समजा मी इथं क्वेश्चन असा विचारला, पीटीसी मध्ये टेम्परेचर -20 डिग्री सेल्सिअसचं किती झालं? -40 डिग्री सेल्सिअस झालं. ओके, मेटल्सचं टेम्परेचर, मेटल म्हणजे पीटीसीचं टेम्परेचर -20चं -40 झालं तर काय होईल रे?
रेझिस्टिव्हिटी काय होईल, वाढेल का कमी होईल? -20 डिग्री सेल्सिअसचं -40 डिग्री सेल्सिअस होणं म्हणजे टेम्परेचर कमी होणं का वाढणं सांगा? -20चं -40 झालं, टेम्परेचर काय होते, कमी होते का वाढते? त्याच्यानुसार रेझिस्टिव्हिटी काय होईल? -20 टू -40 जाणं म्हणजे काय होणार, टेम्परेचर कमी होणार, आणि टेम्परेचर कमी झालं की ऑटोमॅटिकली काय होणार, इथं रेझिस्टिव्हिटी कमी होणार, बरोबर? टेम्परेचर कमी होणार अँड देअरफॉर रेझिस्टिव्हिटी किंवा रेझिस्टन्स देखील काय होणार आहे, कमी होणार आहे. आता एनटीसी मटेरियल, निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट मटेरियल, इथं काय येणार आहे, द मटेरियल इन विच काय होणार, रेझिस्टन्स decreases with rise in temperature. Are called as NTC materials. ओके, म्हणजे इथं काय व्हायला पाहिजे, टेम्परेचर वाढलं तर रेझिस्टिव्हिटी काय होते, कमी होते. रेझिस्टन्स किंवा ब्रॅकेटमध्ये रेझिस्टिव्हिटी हा जास्त योग्य वर्ड इथं आहे, रेझिस्टन्स किंवा रेझिस्टिव्हिटी. टेम्परेचर वाढलं की रेझिस्टिव्हिटी कमी होते, आणि टेम्परेचर कमी झालं तर रेझिस्टिव्हिटी काय होते, वाढते. लक्षात घ्या. तर असे जे मटेरियल्स आहेत ना, त्यांना काय म्हणायचं, एनटीसी मटेरियल. आणि हे एक्झाम्पल काय येतात, जनरली सेमी कंडक्टर हे एनटीसी आहे, किंवा इन्सुलेटरला देखील टेम्परेचर खूप हाय केलं तर त्यांचा रेझिस्टन्स कमी होतो आणि त्याच्यामध्ये थोडीफार कंडक्टिव्हिटी प्रोड्यूस होऊ शकते. ओके, सेमी कंडक्टर आणि इन्सुलेटरच्या होते जनरली काय होतं, टेम्परेचर वाढलं की रेझिस्टिव्हिटी कमी होते. दिस आर एनटीसी. आणि याचा ग्राफ कसा येणार बघा, एनटीसीचा ग्राफ. On one axis resistivity or the resistance, on another axis there is a temperature. तर हा जो ग्राफ येणार तो असा काहीतरी ग्राफ येणार. दिस इज एनटीसी. म्हणजे टेम्परेचर वाढत जाईल तसं रेझिस्टिव्हिटी कमी 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 होत जाणार आहे. ओके, लाईक दिस. लक्षात आलं? तर अशा प्रकारे दोन प्रकारचे मटेरियल्स असतात, पीटीसी मटेरियल आणि एनटीसी मटेरियल्स. ओके, याचं एक एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल, अ पीस ऑफ प्लॅटिनम वायर हॅज रेझिस्टन्स ऑफ. इथं एक प्लॅटिनम वायर आहे, देर इज अ प्लॅटिनम वायर अँड इट हॅज रेझिस्टन्स ऑफ 0 डिग्री सेल्सिअसचा रेझिस्टन्स दिलाय, R0 दिलाय 2.5 ओहम. हा कधीचा रेझिस्टन्स आहे, ऍट 0 डिग्री सेल्सिअस. इफ टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेझिस्टन्स म्हणजे अल्फाची व्हॅल्यू दिली 4 × 10⁻³ पर डिग्री सेल्सिअस, फाइंड द रेझिस्टन्स ऑफ वायर ऍट 80 डिग्री सेल्सिअस. तर रेझिस्टन्स ऍट 80 डिग्री सेल्सिअस फाइंड आउट करायला सांगितलंय, ऍट 80 डिग्री सेल्सिअस. तर हे किती सिंपल एक्झाम्पल आहे बघा. रेझिस्टन्स ऍट हायर टेम्परेचर म्हणजे काय असतं, रेझिस्टन्स ऍट 0 इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा इन ब्रॅकेट अल्फा इंटू चेंज इन टेम्परेचर. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. R इज इक्वल टू R0 इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा डेल्टा टी. आता रेझिस्टन्स ऍट 80 डिग्री सेल्सिअस काढायचा आहे. रेझिस्टन्स ऍट 0 डिग्री सेल्सिअस आहे 2.5 इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फाची व्हॅल्यू किती आहे, 4 × 10⁻³
ओके, इंटू चेंज इन टेम्परेचर किती होणार बघा. सुरुवातीला 0 डिग्री सेल्सिअस होतं ते 80 डिग्री सेल्सिअस करायचं आहे. म्हणजे चेंज इन टेम्परेचर होणार आहे 80 न. मग आता हे 2.5 इन ब्रॅकेट 1 प्लस 8 4 जार 32 320 इंटू 10⁻³ 2.5 इन ब्रॅकेट 1 प्लस, आता बघा हे 10⁻³ म्हणजे 1000 ने याला डिवाइड करणार. 1000 ने डिवाइड केल्यावर 0.320 होणार. कारण जो हे पॉवरचा अगोदर काय करावं लागेल, फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करावं लागेल, त्याच्याशिवाय हे ऍडिशन करता येणार नाही. सो 2.5 इन ब्रॅकेट 1.320 असं होणार. हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित जमायला पाहिजे. 1.320 अँड देअरफॉर रेजिस्टन्स ॲट 80 डिग्री सेल्सिअस होणार आहे तुमचा 2.5 इंटू 1.320 2.5 इंटू 1.320. सो आन्सर येणार आहे 3.3 ओहम. दॅट विल बी द आन्सर. ओके, हा बेसिक फॉर्म्युला, फंडामेंटल फॉर्म्युला जो आहे ना तो लक्षात ठेवा. रेजिस्टन्स ॲट T डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू R0 इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा डेल्टा T. असाच आणखी एखादा क्वेश्चन आहे का बघूया. हा, इथं दुसरा एक क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन काय आहे तर सिल्वर वायर, इथं दिली आहे सिल्वर वायर आणि याचा रेजिस्टन्स दिलाय 4.2 ओहम ॲट 27 ला एवढा दिलाय ॲट 27 डिग्री सेल्सिअस अँड 5.4 ओहम ॲट 100 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे R ॲट 27 डिग्री सेल्सिअस किती आहे 4.2, 100 डिग्री सेल्सिअसला आहे 5.4. डिटरमाइन टेम्परेचर कोइफिशियंट ऑफ रेजिस्टन्स म्हणजे अल्फा काढायला सांगितलाय. ओके, तर अल्फाचा फॉर्म्युला काय बघा. अल्फाचा फॉर्म्युला चेंज इन रेजिस्टन्स अपॉन ओरिजिनल रेजिस्टन्स, ओके, इंटू चेंज इन टेम्परेचर, असा फॉर्म्युला आहे ना. चेंज इन रेजिस्टन्स अपॉन ओरिजिनल रेजिस्टन्स इंटू डेल्टा टी असा फॉर्म्युला आहे. तर चेंज इन रेजिस्टन्स किती होणार बघा इथं 5.4 मायनस 4.2 होणार डिवायडेड बाय R0 म्हणजे किती घेणार, लोअर टेम्परेचरची व्हॅल्यू घ्यायची. R0 म्हणजे काय, नेहमी 0 डिग्री सेल्सिअसचा रेजिस्टन्स असेलच असं नाही, कमी टेम्परेचरची जी व्हॅल्यू आहे ना ती लिहायची 4.2 आणि चेंज इन टेम्परेचर 27 टू 100 म्हणजे किती होणार ते 27 टू 100. 100 मायनस 27 किती होत आहे 73 होणार, बरोबर ना 73. सो अल्फा येणार आहे 5.4 मायनस 4.2 म्हणजे किती होणार हे 1.2 डिवायडेड बाय 4.2 इंटू 73. डेसिमल पॉईंट काढून टाकला तर 12 डिवायडेड बाय 42 इंटू 73. ओके, तर अल्फाची व्हॅल्यू हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. ट्वेल्व डिवायडेड बाय 42 डिवायडेड बाय 73. सो आन्सर येतं 0.003913 म्हणजेच येणार आहे 3.913 इंटू 10⁻³ 3.913 इंटू 10⁻³ ओके. आणि याचं युनिट काय असणार नेहमी पर डिग्री सेल्सिअस किंवा पर डिग्री केल्विन. पर डिग्री सेल्सिअस लिहू शकताय किंवा पर केल्विन पण लिहू शकताय.
3.913 इंटू 10⁻³ याचे प्रॉब्लेम लक्षात आले का बघा. व्हेरी सिंपल प्रॉब्लेम. TCR चे प्रॉब्लेम या पद्धतीने येतात. टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्सचे. ओके, अशा प्रकारे ही TCR ची कन्सेप्ट आहे. सगळ्यांना लक्षात आलेली असेल. TCR किंवा टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स किंवा म्हणजे हे टेम्परेचरशी रिलेटेड महत्वाचे फॉर्म्युले पुन्हा एकदा बघा. हे फॉर्म्युले पाठ करावे लागतील. इम्पॉर्टंट फॉर्म्युले रिलेटेड टू टेम्परेचर. तर पहिला फॉर्म्युला काय आहे? डेल्टा रो. ओके, डेल्टा रो इज इक्वल टू अल्फा रो नॉट डेल्टा टी किंवा डेल्टा आर इज इक्वल टू अल्फा आर नॉट डेल्टा टी. आणि याच्यावरून आपल्याला फॉर्म्युला मिळतो रेजिस्टन्स ॲट T डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू रेजिस्टन्स ॲट रेफरन्स टेम्परेचर और लोअर टेम्परेचर इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा चेंज इन टेम्परेचर. ओके, याच्यावरून अल्फाचा फॉर्म्युला काय येतो? चेंज इन रेजिस्टन्स अपॉन ओरिजिनल रेजिस्टन्स चेंज इन टेम्परेचर. हे फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत, लक्षात घ्या. हे फॉर्म्युले पाठ करावे लागतील तुम्हाला. आता नेक्स्ट कन्सेप्ट बघूया. सुपर कंडक्टिव्हिटी म्हणजे काय? सुपर कंडक्टिव्हिटी. सुपर कंडक्टिव्हिटी बघा, जनरली मेटल्स मध्ये काय होतं? मेटल्सचं काय? मेटल्स पीटीसी असतात का एनटीसी असतात? जरा मला सांगा. वेदर मेटल्स आर पीटीसी और एनटीसी. मेटल्स असतात पीटीसी, बरोबर. पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट असतो. म्हणजे याच्या बाबतीत काय होतं? टेम्परेचर जर कमी केलं तर रेजिस्टन्स देखील काय होतो? किंवा रेजिस्टिव्हिटी काय होते? कमी होते. टेम्परेचर कमी केलं की रेजिस्टिव्हिटी कमी 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 होत जाते. आता टेम्परेचर कंटिन्युअसली आपण कमी करत गेलो तर एका पर्टिक्युलर टेम्परेचरला, ते जे टेम्परेचर आहे त्याला काय म्हणणार आपण? क्रिटिकल टेम्परेचर असं म्हणणार. TC, क्रिटिकल टेम्परेचर. त्यावेळेला काय होते? रेजिस्टिव्हिटी कमी 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 होत जाऊन फायनली 0 होते. मी काय सांगतोय लक्षात येते का बघा. मेटल्सच्या बाबतीत काय होतं? रेजिस्टिव्हिटी टेम्परेचरवर डिपेंड असते. टेम्परेचर कमी कमी करत गेल्यानंतर रेजिस्टिव्हिटी काय होणार? कमी 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 होत जाणार. आणि एका सर्टन टेम्परेचरला, ते जे टेम्परेचर आहे त्याला क्रिटिकल टेम्परेचर म्हणायचं. सर्टन टेम्परेचरला रेजिस्टिव्हिटी पूर्णपणे 0 होते. आणि ज्यावेळी रेजिस्टिव्हिटी पूर्ण 0 होते ना, त्यावेळी त्याला काय म्हणायचं? सुपर कंडक्टर असं म्हणायचं. सुपर कंडक्टर. आणि हा जो फेनॉमिनन आहे ना, त्याला काय म्हणायचं? सुपर कंडक्टिव्हिटी. हा जो फेनॉमिनन जो आहे, म्हणजे खूप कमी टेम्परेचरला रेजिस्टिव्हिटी पूर्णपणे 0 होण्याचा फेनॉमिनन. खूप कमी टेम्परेचरला, व्हेरी लो टेम्परेचरला रेजिस्टिव्हिटी पूर्णपणे 0 होते. हा फेनॉमिनन जो आहे त्याला काय म्हणायचं? सुपर कंडक्टिव्हिटी असं म्हणायचं. याची डेफिनेशन कशी येणार बघा. phenomenon in which resistivity become zero at a particular low temperature. Phenomenon in which resistivity becomes 0 at particular low temperature is called as superconductivity. लक्षात आलं डेफिनेशन? असा फेनॉमिनन की ज्याच्यामध्ये रेजिस्टिव्हिटी पूर्णपणे 0 होते एका लो टेम्परेचरला, त्याला काय म्हणायचं? सुपर कंडक्टिव्हिटी म्हणायचं. आणि मग ही झाली सुपर कंडक्टिव्हिटीची डेफिनेशन. तर सुपर कंडक्टरची डेफिनेशन काय येणार? सुपर कंडक्टर्स प्रॅक्टिकली पॉसिबल आहेत, लक्षात घ्या. ओके, सुपर कंडक्टर म्हणजे काय होणार बघा. मग
सुपर कंडक्टर म्हणजे रेझिस्टिव्हिटी किंवा रेझिस्टन्स पूर्णपणे 0 असतो त्याचा. कंडक्टर्स whose resistivity is 0 is called as superconductor. is called as superconductor. आणि ते जे टेम्परेचर आहे, ज्या टेम्परेचरला काय होतं, सुपर कंडक्टिव्हिटी मिळते किंवा कंडक्टर सुपर कंडक्टर बनतो, त्याला काय म्हणायचं, क्रिटिकल टेम्परेचर म्हणायचं. क्रिटिकल टेम्परेचर. critical temperature. The temperature, the particular low temperature, okay, the particular low temperature at which, असं लो टेम्परेचर की ज्यावेळी काय होतं, पर्टिक्युलर लो टेम्परेचर at which resistivity becomes 0. resistivity become 0 is called as critical temperature. critical temperature. ओके. सुपर कंडक्टिव्हिटीचा एक चांगला एक्झाम्पल देता येईल आपल्याला. तर याचं सुपर कंडक्टिव्हिटीचं एक्झाम्पल काय बघा. सुपर कंडक्टिव्हिटी प्रॅक्टिकली पॉसिबल आहे. ओके. म्हणजे काही कंडक्टर आहेत की व्हेरी लो टेम्परेचरला त्यांची रेझिस्टिव्हिटी पूर्ण 0 होते. याचं एक्झाम्पल आहे मर्क्युरी. ओके. मर्क्युरी ऍट 4.2 केल्विन. लक्षात घे, टेम्परेचर किती पाहिजे, 4.2 केल्विन एवढं टेम्परेचर पाहिजे. 4.2 केल्विन मध्ये टेम्परेचर आहे, लक्षात घ्या. डिग्री सेल्सिअस मध्ये काढायचं असेल तर काय करावं लागेल, याला -273 करावं लागेल. ओके, -273. जे डिग्री सेल्सिअस मध्ये जवळपास किती येणार आहे ते, जर 4 केल्विन जर घेतलं तर -269 डिग्री सेल्सिअस, -269 डिग्री सेल्सिअस एवढं लो टेम्परेचर केल्यानंतर काय होतं, mercury becomes superconductor. mercury at 4.2 Kelvin becomes superconductor. म्हणजे सुपर कंडक्टर मध्ये होणार काय, लक्षात घ्या. एकदा बॅटरी लावली आणि करंट प्रोड्यूस केला तर तो कंटिन्युअसली करंट इनफायनाईट टाइम साठी फ्लो होत राहणार. ओके, लक्षात येत आहे. म्हणजे सुपर कंडक्टर मध्ये एकदा करंट प्रोड्यूस केला की तो कंटिन्युअसली फ्लो होत राहणार. बॅटरी जरी काढून टाकली तरी तो, कारण करंटला अपोज कोण करतं, रेझिस्टन्स. रेझिस्टन्सच नसेल तर करंटला अपोजिशनच निर्माण होणार नाही. करंटला अपोजिशन निर्माण होणार नाही म्हणजे करंट कंटिन्युअसली फ्लो होत राहणार. एकदा बॅटरी लावायची, करंट प्रोड्यूस करायचं आणि बॅटरी काढून टाकायची, कंटिन्युअसली करंट त्याच्यामध्ये फ्लो होत राहणार. ओके. आता मग या सुपर कंडक्टिव्हिटीचा वापर कुठे होणार, यूज काय होणार आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे रेझिस्टन्स नसेल तर काय होणार नाही, पॉवर लॉस होणार नाही. म्हणजे पॉवर लॉस कमी करण्यासाठी आपण काय करतो, सुपर कंडक्टर वापरतो. त्याचबरोबर एखादी कॉईल आपण सुपर कंडक्टर केली आणि त्याला बॅटरी जोडली तर एकदा करंट त्या कॉईल मध्ये सेटअप झाला की तो कंटिन्युअसली करंट सेटअप होणार. आणि तुम्हाला माहित आहे की कॉईल मधून करंट पास केला की काय होते, ती कॉईल मॅग्नेट म्हणून ऍक्ट होते. म्हणजे व्हेरी स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करायचं असेल, तर आपण काय करतो, सुपर कंडक्टर्स वापरतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एवढं स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड कुठं वापरतात माहित आहे, तुम्ही कदाचित हे ऐकलं असेल, काय म्हणतात आपण त्याला, मेडिकल फील्ड मध्ये आपण एनएमआर करतो किंवा एमआरआय इमेजिंग करतो, माहिती आहे ना. तिथं एक स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड लागतं एमआरआय करायला, स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड. तर ते स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड आपण सुपर कंडक्टिव्हिटीच्या साहाय्याने प्रोड्यूस करू शकतो. ओके. सो इन सुपर कंडक्टर बघा, इन सुपर कंडक्टर
current once produced continuously flows forever. Continuously flows forever. एकदा करंट प्रोड्यूस केला की तो कंटिन्युअसली फ्लो होत राहणार. याचे युजेस काय आहेत? टू रिड्यूस पॉवर लॉस. टू रिड्यूस पॉवर लॉस, कारण रेजिस्टन्समुळे पॉवर लॉस निर्माण होतो. त्याच्यानंतर युज्ड इन सुपर कॉम्प्युटर्स. युज्ड इन सुपर कॉम्प्युटर्स. सुपर कॉम्प्युटरमध्ये याचा वापर करतात. रेजिस्टन्स नसेल तर कॉम्प्युटरचं स्पीड वाढतं. किंवा टू प्रोड्यूस व्हेरी स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड. टू प्रोड्यूस